आहेत. अमोलजी, प्रशांत कोरटकर फरार आहे आणि कोल्हापूर पोलीस, नागपूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र तो आता न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार इंदोरला पळून गेल्याची माहिती मिळते. या संपूर्ण प्रकरणावरती काय प्रतिक्रिया द्याल? मी पण आता माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यांनी इंडिगो फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं असं कळतंय काल रात्रीचं. नागपूरवरून इंदोरला जाणाऱ्या साधारण 2 फ्लाईट आहेत. एक फ्लाईट 8:15 रात्री निघते, ती 10:30 पोहोचते, आणि दुसरी सकाळी 9:30 निघते, ती 11:15 पर्यंत पोहोचते. पण मला जो फ्लाईट नंबर आलाय तो इंडिगो फ्लाईट नंबर नाही दिसत. तो इंडिगोची सिरीज 6E ची आहे. आणि त्यामध्ये त्यांनी फक्त तिकीट काढलं आणि जसं त्याला माहित पडलं की आपलं लोकेशन ट्रेस होत आहे, त्यांनी विमानात न चढण्याचा निर्णय घेतला आणि तो इंदोरकडे बाय रोड गेलाय असं मला कळतंय. मग आता माझा प्रश्न असा आहे की कोल्हापूरची पोलीस इथे आली, नागपूरची पोलीस त्याच्या शोधात आहेत, आणि दोन्ही पोलीस तिथं आल्यानंतर हा जर शासनाच्याच आमच्या नाकावर टिचून इंदोरपर्यंत गेला असेल तर मग पोलीस काय करतायत तिथे? बरोबर. प्रश्न असा आहे की राहुल सोलापूरकरच्या बाबतीतही तेच झालं, छिन्नमच्या बाबतीतही तेच झालं. म्हणजे काहीतरी थातूर मातूर कारवाई करायची. पण मला सांगा, तो विमानाने जात आहे हे मला इथं माहित पडतंय आणि मग पोलिसांना हे का माहित होत नाही? त्याच्यामुळे पोलिसांनी त्याला कुठल्याही प्रकारची मुभा देऊ नये, कारण त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव त्यात घेऊन अपमान केलेला आहे. आणि त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांबद्दल जे काही त्यांनी गरड ओकलेली आहे ते अक्षम्य चूक आहे. तो जिथे कुठे पाताळात असेल, आता कुंभमेळा संपला, त्याला कुंभमेळ्यात जाण्याचा पण त्याचा काही संबंध येणार नाही, कारण कुंभ कालच संपलाय. तो जिथे कुठे पाताळात असेल, आज पडेल उद्या पडेल, पण त्या भामट्याला महाराष्ट्रातली जनता सोडणार नाही. आम्ही लक्ष ठेवून आहोत तो कुठं कुठं जातोय, त्याची मुवमेंट काय, आणि त्याच्यावर जबरदस्त खटला. कारण उद्रेक इतका होणार आहे आता, कारण त्या मुधोजी राजेंनी आपले राजे भोसले जे आहेत नागपूरचे, त्यांनी कालचा अल्टिमेटम दिला होता. परत काल निदर्शनं पण त्याच्या घरासमोर झाली. हा भामटा अजूनही दिसायला तयार नाही. त्यामुळे यांनी स्वतः सरेंडर होऊन प्रामाणिकपणे कबूल करावं की तो ते बोललेला आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तो जितका पडेल तितका महाराष्ट्र अशांत राहील, मात्र हे नक्की. बरं अमोलजी, आणि विशेष या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला पण जी माहिती मिळाली तीच न्यूज 18 लोकमतला सुद्धा मिळाली. मग काल रात्रीचा फ्लाईट होता, काल रात्रीपर्यंत जर हा कोरटकर नागपुरात होता, तर मग आता आमच्या प्रतिनिधीनं त्या कोल्हापुरातून आलेल्या पोलिसांना विचारलं की तुमच्याकडे काही माहिती आहे का इंदोर संदर्भातली, तर ते नाही म्हणालेत. तर आपल्याकडे माहिती आहे, मग पोलिसांना कसं हे कळलेलं नाहीये अजूनपर्यंत, आणि मग कालपर्यंत तो नागपुरात होता तर मग पोलिसांना कसा नाही सापडला? आता मी विदर्भात राहतो, माझं पण नागपूरमध्ये अनेक लोकांशी संपर्क आहे, सगळ्या गोष्टी. याला एकाने या भामट्याला तिथेच पाहिलं विमानतळावर, आणि हा तिथून फरार झालाय. प्रश्न तोच आहे की आम्हाला इथे 400 किलोमीटरवर अंतरवर असताना ह्या गोष्टी माहित पडतात, तुम्हाला तिथे ऑफिसला हे सगळ्या गोष्टी माहित पडतं. मग पोलिसांना हे माहित का होत नाही? पोलीस याच्यामध्ये कुचराई करतायत का? आता बघा तुम्ही, कृष्णा आंधळे पण फरार आहे सध्या, मसाजो प्रकरणातला आरोपी, तो पण अजून सापडला नाही. किंवा काल स्वारगेट मधलं बलात्काराचं प्रकरण, त्यातलाही आरोपी अजून मोकाट आहे, तो 48 तास उलटतायत. मग काय होतं की हे साले पडतात कुठे कुठे, आणि नंतर प्रश्नचिन्ह परत सरकारवर उभं राहतं की सरकार यांना पाठीशी घालतं काय? सरकार पाठीशी घालण्याचा काही प्रश्नच येत नाही. फक्त हे जे लोकेशन आम्हाला भेटतंय ते पोलिसांनी पोलीस कमी पडतायत का? पोलीस कमी पडतायत? पोलिसांनी थोडी सतर्कता ठेवली पाहिजे. मी असं पण म्हणणार नाही पोलीस कमी पडतायत. पोलीस जर कोल्हापूरहून इथपर्यंत पटकन आली तर याचा अर्थ ते पण सिरियस आहे, गृह खातं याबाबत सिरियस आहे. पण प्रश्न असा आहे की हा जर फ्लाईटने गेला असेल इंदोरला, किंवा फ्लाईट कॅन्सल करून जर तो बाय रोड गेला असेल, तर मग हे का कळलं नाही? लोकेशन काही ना काही, तो एक तर आहे आरोपीचा परिवार असतो, त्या परिवाराशी संपर्क करताना तो एखादा नंबर तो ओपन ठेवतो, मग त्याचं लोकेशन ट्रेस झालं पाहिजे. ही इतकी गंभीर बाब आहे, आणि या गंभीर घटनेतला हा इतका भयंकर आरोपी हा आतापर्यंत अटक व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. आता याचा जबाब मला वाटते कोल्हापूर आणि नागपूरची पोलीस देतील. महाराष्ट्रातल्या घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये सरकार संवेदनशीलच आहे, गंभीरच आहे, मात्र आरोपी सापडत नाही, त्याला करायचं काय? गंभीर असून नुसता उपयोग काय? मग महायुतीच्या सरकारमध्ये आता परत तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत ते सिरियसच आहेत. हे असे कुठलेही प्रकार खपून घेतले जाणार नाहीत. हे प्रकरण घडल्याबरोबर ताबडतोब त्यांनी दुसऱ्या मिनिटाला CP नागपूरला निर्देश दिले, आणि कोल्हापूर पोलिसांनी याची शहानिशा करायचे कडक आदेश दिल्यानंतर ही यंत्रणा हल्ली सगळी. त्यात इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी आली, त्यावर पण त्यांनी ऍक्शन घेतली. पण मग आरोपी जातात कसे कुठे, हा पण प्रश्न पडणं साहजिक आहे. त्यामुळे थोडंसं आणखी सतर्क होऊन त्याला लवकर जेरबंद केलं पाहिजे. आणि दुसरं, राहुल सोलापूरकर जे वरळला होता त्याच्यावरही अजून गुन्हा दाखल झाला नाही.
नाही, तो दाखल का होत नाहीये? काय केलं पाहिजे नेमकं आम्हालाही कळत नाही, कारण शिवप्रेमी म्हणून आमच्या पण भावना तीव्र आहेत की नेमकं काय करावं. डोकं घ्यावं आता दगडावर की सोलापूरकर सारखा इतका नीच माणूस, नीच प्रवृत्तीने शिवाजी महाराजांबद्दल बोलला, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी गरड ओकली, तरी त्याच्यावर कारवाई नाही. हे काय म्हणजे वाईट वाटतं या गोष्टीचं, खरंच वाईट वाटतं. बिलकुल, तुम्ही एक कारवाई तर शिवप्रेमी व्हायला म्हणून पाहिजे. बोलताय अमोलजी. आता बघाच तुम्ही सरकारकडनं आता काय ही कशी पावलं उचलली जात आहेत, गांभीर्य आहे, मान्य आहे? माझ्या आवाक्यात जेवढं शक्य आहे तेवढी पावलं मी उचलायलाच लावतो, भागही पाडणार. मी अधिवेशनामध्ये मुद्दाच मांडतोय आणि याच्यावर कडक कायदा करा, असा कायदा की परत कोणी एक अपशब्द जरी उच्चारला तर ते जेलात मरेपर्यंत सडला पाहिजे. आज तुम्ही बघा, शक्ती कायदा आपण महिलांसाठी मागच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख महाविकास आघाडीच्या काळात होते त्यावेळेस शक्ती कायदा आपण अंमलबजावणी करण्यासाठी आणला होता. पण त्याची पण अजून कुठे अंमलबजावणी, त्याची अंमलबजावणी झाली असती तर काल स्वारगेटचं प्रकरण पण घडलं नसतं. त्याची अंमलबजावणी पण सरकारने करावी. ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायला मी आहेच, मी माझं काम प्रामाणिकपणे करेल. हा विषय बिलकुल. छत्रपती शिवाजी अपेक्षा आहेत महाराजांच्या अस्मितेचा आहे. तुमच्याकडनं खूप या सगळ्या प्रकरणामध्ये. धन्यवाद अमोलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात.